हां, तर पुढचं प्रकरण आपण सुरू करूया. अनुसंधान. हा तिसरा मुद्दा आहे. ह्या प्रकरणात तिसरा मुद्दा अनुसंधान. पहिला मुद्दा आहे अनुसंधानात भगवंताच्या ठिकाणी चिकटून असते. सध्या आपले उलट चालले आहे. आपण देवाने पूजा करतो, यात्रा बित्रा करतो, पण मन माधव प्रपंचाने करतो. या दोघांनी सुद्धा वंदनाताई आणि मोहनदादांनी चांगल्या रीतीने यात्रा केलेली आहे, ते मी अनुभवते. म्हणजे इथे सांगतायत की अनुसंधानात मन भगवंताच्या ठिकाणी चिकटून असते. सध्या आपले उलट चालले आहे. आपण देहाने पूजा करतो, यात्रा बित्रा करतो, पण मन मात्र प्रपंचाकडे ठेवतो. तर यांनी चांगली यात्रा केली आहे, त्याच्यामुळे सर्वांनाच त्याचा, विश्वाला त्याचा फायदा. मी तरी म्हणजे तोच झाला त्यांच्या, ते तिथे असल्यामुळे घडला इथे पण काही गोष्टी. दुसरा मुद्दा आहे सासरी असलेली सून कुटुंबातील सर्वांकरिता कष्ट करते. कदाचित नवऱ्याचे ती फारसे करीतही नसेल, पण अंतःकरणात मात्र ती फक्त त्याच्यासाठीच असते. तसे प्रपंचात सर्वांकरिता सर्व करावे, पण मनात मात्र मी रामाचा आहे ही अखंड आठवण ठेवावी. 3. म्हणूनच म्हणतात ना की यात्रेचं जे फळ आहे, यात्रा जो केली जाते, आपण तीर्थाच्याच ठिकाणी जातो, तर ते त्या व्यक्तीलाच फक्त मिळतं असं नाही आहे. तर ती व्यक्ती ज्यांच्याशी संबंधित आहे त्यांच्यापर्यंत किंवा अख्ख्या विश्वामध्ये ती ऊर्जा, चेतना ती व्यक्ती पोचवण्याचं काम करत असते. त्या व्यक्तीला कळतही नाही, पण ते तसं घडतं एवढं नक्की. तिसरं आहे अनुसंधानात असले की प्रपंचात मजा आहे. अडचणी आणि संकटे यांची सुद्धा मजा वाटेल. पोहायला येणाऱ्या एखाद्याला नुसते सरळ पोहायला सांगितले तर आवडणार नाही. तो उड्या मारील, वाकडा तिकडा पोहेल. तशी प्रपंचाची मजा आहे. सरळ पोहायचं असेल तर तेवढी मजा नाही वाटणार. तसंच आहे की थोड्या उड्या मारायला आवडेल, असं वेडं वाकडं, तरच मजा येते. यासाठी जेव्हा रस्ता इंजिनियर्स जेव्हा रस्त्याचं डिझाईन करतात, तर त्यावेळेला इंजिनियर्स रस्त्याला वेगवेगळ्या थोड्याशा तरी काही ना काहीतरी त्याच्यामध्ये बदल करतात. कारण एकाच गतीने जर गाडी चालली तर ड्रायव्हरला झोप येण्याची शक्यता दाट असते. त्याच्यामुळे थोडीशी वळणं पण केली जातात किंवा थोडे मध्ये स्पीड ब्रेकर्स असतील किंवा काही फरक केला जातो रस्त्यामध्ये, की जेणेकरून त्याचं थोडं त्याला एक एक सलग असं चालत गेला की झोप येते, थोडी गुंगी येते, तर ती होऊ नये याच्यासाठी. तसंच आहे संसारात, थोडे सुखदुःख सगळे असले की आपण भानावर राहणार आहोत. नाहीतर आपण त्या गुंगीतच, सुखाच्या गुंगीतच वाहून जाणार. आणि असे जन्मोजन्म वाहून गेलेलो आहे. त्यामुळे दुःखही हवं आहे आणि दुःख आल्यानंतरच कष्ट आल्यानंतरच सुखाची पण चव जास्त लागते. जास्त सुख गोड लागतं. सतत सुख सुख असेल तर ते सुख पण टोचू लागतं. आणि ते पण ते टोचू लागतं. मग दुःखाकडे मग कसा दुःखी होईल याचं मन प्रयत्न करतं. हा सगळा खेळ आहे. चौथा आहे अनुसंधानात स्त्री पुरुष, श्रीमंत गरीब हे भेद नाहीत. अनुसंधानात स्त्री पुरुष, श्रीमंत गरीब हे भेद नाहीत. 5. आपले स्टेशन ठरून आपण गाडीत बसल्यानंतर मध्ये अनेक गोष्टी घडतील. उभे राहावे लागेल, निरनिराळ्या तऱ्हेचे लोक भेटतील, पण स्टेशनवर उतरल्यानंतर त्या आनंदामध्ये सगळे आपण विसरून जातो. तसे भगवंताचे ध्येय निश्चित ठरून आपण अनुसंधानात राहिल्यानंतर प्रपंचातल्या अडचणींना अगदी तात्पुरते महत्त्व येते. ध्येय मात्र आधी निश्चित करावे, असं आहे. भगवंत हे ध्येय असेल तर मग वाटेत येणाऱ्या कुठल्याही गोष्टींचं सुखाचंही सुख वाटत नाही, दुःखाचंही दुःख वाटत नाही. दुःख होईल, परंतु त्याच्या वेदना नसतील, त्याच्यातच बुडून राहणं असं नाही राहत. कारण ध्येयाकडे आपलं लक्ष असतं, त्यामुळे ते नाही राहत. ध्येय नसेल तर मग सुखाचं सुख वाटणार, दुःखाचं दुःख वाटणार, हे सगळं वाटणार. पण ध्येय समोर दिसतंय, काय ध्येय आहे, तर ते महत्वाचं आहे. 6. काहीतरी हेतू ठेवून कर्म करावे लागेल हे खरे, पण प्रत्येक ठिकाणी भगवंताच्या इच्छेने काय व्हायचे आहे ते होऊ दे असे अनुसंधान असेल तर फलाविषयी सुखदुःख राहणार नाही. 7. ताप आला की तोंड कडू होते, मग जिभेवर साखर सोडल्याने सुद्धा ती गोड होत नाही. त्यासाठी अंगातला ताप गेला पाहिजे. त्याप्रमाणे त्याप्रमाणे वर वर क्रिया करून
त्याप्रमाणे वरवर क्रिया करून, एकच मिनिट, वरवर क्रिया करून दुःख नाहीसे होणार नाही, त्यासाठी अनुसंधानच पाहिजे. आता ताप पूर्ण जाणं अपेक्षित आहे, तसंच आपलं भगवंताचं अनुसंधान असेल तरच आपण सुख म्हणजे आपण या भवसागरातनं मुक्त होऊ शकतो. हे आहे. 8. एक मुलगा परीक्षेसाठी मुंबईला आला. परीक्षा होईपर्यंत तो अडकून होता. परीक्षा संपली तेव्हा तो म्हणाला, आता मी मोकळा झालो बाबा. नंतर 4 दिवस तो मजेत मुंबईला हिंडला. त्याप्रमाणे आपण अनुसंधानाला ठेवून प्रपंचाच्या आसक्तीतून मोकळे व्हावे आणि मग मजेने संसार करावा. आपल्याला अगदी आनंदच मिळेल. ही आसक्ती आपल्याला काहीच आनंद घेऊ देत नाही. तर त्याच्यामुळे इथे सांगितलंय की आसक्ती आपण अनुसंधान ठेवून प्रपंचाच्या आसक्तीतून मोकळे व्हावे, म्हणजे मग मजेने संसार करावा. आपल्याला अगदी आनंदच मिळेल. 9. इतर साधनांनी जे साधायचे ते नुसत्या अनुसंधानाने साधते, हाच या युगाचा महिमा आहे. 10. वाचलेले विसरेल, पाहिलेले विसरेल, कृती केलेली विसरेल, पण अंतःकरणात घट्ट धरलेले अनुसंधान कधी विसरायचे नाही. 11. एका भगवंताचे अनुसंधान ठेवा, म्हणजे इतर सर्व गुण आपोआपच मागे चालत येतील. 12. भगवंताप्रमाणे आपण देखील प्रपंचात असून बाहेर राहावे. आपल्या देहाकडे साक्षीत्वाने पाहायला शिकावे, पण ते साधन नसेल तर व्यापात राहून अनुसंधानात असावे. भगवंताप्रमाणे आपण देखील प्रपंचात असून बाहेर राहावे. आपल्या देहाकडे साक्षीत्वाने पाहायला शिकावे, पण ते साधत नसेल तर व्यापांत राहून अनुसंधानात असावे. काही जणांना नाही शक्य होत, एका जागी मन लागत नाही, तर मग त्यांनी व्यापात राहावं आणि काम करता करता आपलं मन भगवंताकडे ठेवावं. असं आहे. काही जणांना शक्य आहे, तासनतास बसू शकतात, नामस्मरण करू शकतात, साधन करू शकतात. त्यांनी तसं इथे मुभादी आहे, आपला पिंड कसा आहे त्यानुसार आपण ते साधावं. कुठली गोष्ट अमुकच श्रेष्ठ असं नाही आहे किंवा तसं केलं नाही म्हणून कनिष्ठ आहे असं काही नाही आहे. ज्याचा जसा पिंड आहे तसंच त्याच्याकडून ते होणार आहे. त्याच्याकडून जबरदस्तीने काही होणार आहे. शेळी जेवढं दूध देणार तेवढंच दूध देणार आहे, ती म्हशी एवढं देऊ शकत नाही. तर ज्याचा पिंड, आणि तिने तेवढं दूध दिलं म्हणून काय ती चुकीची आहे किंवा ती कनिष्ठ आहे असं नाही आहे, आणि म्हशीने जास्त दिलं म्हणून ती श्रेष्ठ आहे असं नाही आहे. तर त्याच्यामुळे ज्याचा जसा पिंड आहे त्याच्या पिंडानुसार त्याने कोणत्याही पद्धतीने भगवंताच्या अनुसंधानात राहून आपली भावशुद्धी करणं, चित्तशुद्धी करणं आवश्यक आहे. पुढे सांगतायत की भगवंताला अशी प्रार्थना करा की देवा, प्रारब्धाने आलेले भोग येऊ देत, पण तुझे अनुसंधान मात्र चुकू देऊ नकोस. 14. आपल्याला सगळे कळते, पण वेळेला आपण विसरतो. आलेली उर्मी आपण सहन करावी. दिवा बरोबर नेला की अंधार नाहीसा होतो, तसे अनुसंधानाचा दिवा बरोबर न्यावा, म्हणजे आपण आपल्या उर्मींना आवरू शकू. खरंच आहे, कुठलीही उर्मी, एखादी वस्तू घ्यावीशी वाटली, एखादा आसक्ती वाटली, क्रोध वाटला, कामभावना वाटली, ज्या या उर्मी आहेत ह्या येतात, याची लाट येते आणि असं वाटतं आता ते करावं, घ्यावंच, एखादी गोष्ट घ्यावीच, हे खावंच किंवा आता उरडावंच, असं सगळं ह्या उर्मी येतात. तर त्यावेळेला जर आपलं अंतःकरण भगवंताशी चिकटलेलं असेल, त्या उर्मींचा वेग कमी होतो आणि त्या शांत होतात. हे आहे. बऱ्याचदा हे शक्य होतं, बऱ्याचदा शक्य होत नाही, पण प्रयत्न करणं, अभ्यास करणं केला तर या उर्मी आपणहून शांत होतात. 15. ज्याप्रमाणे एखादा गवई पुष्कळ ताना मारतो पण शेवटी समेवर येतो, त्याप्रमाणे भगवंताजवळ लक्ष ठेवून आपण काहीही केले तरी हरकत नाही. समेला मात्र विसरून उपयोग नाही. येथे तबला वाजविणारा भगवंतच आहे, म्हणून त्याचा ठेका अर्थात त्याचे स्मरण बरोबर चालते. ठेक्याप्रमाणे तो जो गवई गाईल तो बरोबर मार्गावर राहील आणि शेवटी समेवर येईल. 16. प्रत्येकाचा रोग निराळा असला तरी औषध एकच आहे, ते म्हणजे भगवंताचे अनुसंधान होय. हे औषध जरी चांगल्या डॉक्टरकडून घेतले तरी रोग्याला पथ्ये सांभाळावीच लागतात. 17. शास्त्राने
सद्धर्माने आणि संन्यासाने वागून अनुसंधानात राहावे. शास्त्राने सद्धर्माने आणि अभ्यासाने वागून अनुसंधानात राहणे जरूर आहे. अनुसंधानात जे साधेल ते शतकोटी साधनांनीही साधणार नाही. 18. भिक्षा मागण्याचा जरी प्रसंग आला तरी भगवंताचे अनुसंधान सोडू नये. जे भगवंताच्या आड येते त्याची पर्वा करू नये. भिक्षा मागण्याचा जरी प्रसंग आला तरी भगवंताचे अनुसंधान सोडू नये. जे भगवंताच्या आड येते त्याची पर्वा करू नये. भक्त प्रल्हाद त्याच्या जीवावर बेतलं, त्याचे वडील त्याला अगदी तरीसुद्धा त्याचा प्राण जाईल एवढ्या अवस्थेत आलं आपल्या वडिलांच्याच हातून, तरीसुद्धा भक्त प्रल्हादाने काही माघार घेतली नाही आणि तिथं नरसिंह अवतारात भगवंताला प्रकट करून दाखवलं. तर हे आहे. 19. एक बाई जलोदराने आजारी होती. बाईच्या अंगाला सगळीकडे सूज आलेली असून कोठे हात लावला तरी फार वेदना होत असत. श्री महाराज तिला म्हणाले, बाई दुखणे बरे करू का? बाई म्हणाली, महाराज मला जगण्याची इच्छा नाही, तसे मरावेसे पण वाटत नाही. देहाच्या यातना मात्र सहन होत नाही. श्री महाराज म्हणाले, बाई देहाच्या यातनांची व्यवस्था मी करतो, तुम्ही फक्त अनुसंधानात राहा. बाई नंतर 3 दिवस जिवंत होती, पण तिला देहाचा विसर पडला होता. तिचा जप शेवटपर्यंत चालू होता. तिने देह ठेवल्यावर श्री महाराज म्हणाले, अनुसंधानाने जे काय साधायचे ते हेच होय. आता पहा काय, एक बाई जलोदराने आजारी होती. बाईच्या अंगाला सगळीकडे सूज आलेली असून कोठे हात लावला तरी फार वेदना होत असत. श्री महाराज तिला म्हणाले, बाई दुखणे बरे करू का? महाराज समोरून स्वतः सांगतात, बाबा तुझं दुखणं बरं करू का बाई? बाई म्हणाली, महाराज मला जगण्याची इच्छा नाही, तसे मरावेसे पण वाटत नाही. देहाच्या यातना मात्र सहन होत नाहीत. हीच तिची तक्रार आहे. जगण्याची आसक्ती नाही धरली आहे, पण मरावंसं पण नाही वाटत आहे. पण तक्रार एक आहे की देहाच्या यातना आता सहन होत नाही आहेत. तर श्री महाराज म्हणाले, पण महाराजांनी सांगितले दुखणं बरं करू का? तर तिने बरं करा अजिबात म्हटलेलं नाही आहे. किती मोठी गोष्ट आहे साधिकेची या. श्री महाराज म्हणाले, बाई देहाच्या यातनांची व्यवस्था मी करतो, तुम्ही फक्त अनुसंधानात राहा. बाई नंतर 3 दिवस जिवंत होती, पण तिला देहाचा विसर पडला होता. तिचा जप शेवटपर्यंत चालू होता. तिने देह ठेवल्यावर श्री महाराज म्हणाले, अनुसंधानाने जे काय साधायचे ते हेच होय. 20. लहान मूल बाहेर खेळत असते. परंतु मध्येच त्याला आईची आठवण होऊन ते तिच्याकडे धावते. याचा अर्थ असा की मुलाला आईचे सूक्ष्म स्मरण असते. तसा भगवंताचा चटका किंवा तशी त्याच्या अस्तित्वाची जाणीव किंवा तशी त्याची निष्ठा आपल्याजवळ पाहिजे. आपल्या व्यवहारात आपल्याला सवड झाली की आपण भगवंताची आठवण करावी. भगवंताला पाहिले की आपला क्षीण नाहीसा होईल. 21. भगवंताचे अनुसंधान हे आपले ध्येय. त्याला अनुसरून बाकीच्या गोष्टी आपण करूया. 22. जगाचा प्रवाह हा भगवंताच्या उलट आहे. आपण त्याला बळी पडू नये. जो प्रवाहाबरोबर जाऊ लागला तो खडकावर आपटेल, भोवऱ्यात सापडेल आणि कोठे वाहत जाईल याचा पत्ता लागणार नाही. प्रवाहात पडावे पण प्रवाहपतीत होऊ नये. आपण प्रवाहाच्या उलट पोहत जावे. यालाच अनुसंधान टिकविणे असे म्हणतात. 23. आपल्याला भगवंताचे अनुसंधान भगवंताकडे घेऊन जाते. मी अनुसंधान टिकवीन असा मनाचा निश्चय करावा. 24. समजा एक लग्न झालेली सुशील स्त्री आहे आणि एक वाईट चालीची स्त्री आहे. दोघींच्या आहार विहारामध्ये काहीच फरक नसतो. पण पहिलीला जे सात्विक समाधान असते ते दुसरीला मात्र नसते. तसे मी भगवंताचा आहे या जाणीवेने जगणाऱ्याला म्हणजे भगवंताच्या अनुसंधानात जगणाऱ्याला जे समाधान मिळते ते मीपणाने जगणाऱ्याला मिळत नाही. 25. आपले मन नेहमी गुंतवून ठेवावे. उठणे, बसणे, जप करणे, वाचन करणे, गप्पा गोष्टी करणे, चेष्टा विनोद करणे वगैरे सर्व क्रियांमध्ये भगवंताशी संबंध आणि संदर्भ असावा. हेच अनुसंधान होय. मनाला रिकामे ठेवले की ते विषयाच्या मागे धावलेच म्हणून समजा. गुंतवून ठेवायचं मन, त्यामुळेच आपल्याला 9 विधा भक्ती सांगितलेल्या आहेत.
वृत्तीचे वेगवेगळे प्रकार सांगितलेत. आपल्याला एकाच सतत नामस्मरण करणं आपल्याला शक्य होत नाही. तर आपल्याला जे सर्व प्रकार सांगितलेत, मनन, श्रवण, कीर्तन, हे सर्व जे आहेत, कुठल्या ना कुठल्या प्रकारात आपलं मन आपलं काम करत असताना गुंतवून ठेवलं की आपण विषयांपासून आपणहून दूर जातो. आपल्या आजाराचा सुद्धा आपण फायदा करून घ्यावा. आपल्या आजाराचा सुद्धा आपण फायदा करून घ्यावा. एखादी शहाणी बाई ज्याप्रमाणे कोंड्याचा मांडा करते, त्याप्रमाणे आपण आपल्या दुखण्यामधून भगवंताचे अनुसंधान शिकले पाहिजे. 27. उंबरठ्यावर दिवा ठेवला असताना ज्याप्रमाणे दोन्ही बाजूला उजेड पडतो, त्याचप्रमाणे भगवंताचे अनुसंधान हा उंबरठ्यावरचा दिवा आहे. त्याने भगवंत आणि प्रपंच दोन्हीकडे उजेड पडेल. 28. पहाऱ्यावर ठेवलेला शिपाई जसा जागृत राहतो, त्याचप्रमाणे अनुसंधान जागृत ठेवले तर भगवंताच्या संकल्पाचे पाय मोड तर विषयाच्या संकल्पाचे पाय मोडतील. पहाऱ्यावर ठेवलेला शिपाई जसा जागृत राहतो, त्याचप्रमाणे अनुसंधान जागृत ठेवले तर विषयाच्या संकल्पाचे पाय मोडतील. चोर चोरी करायला केव्हा येईल त्याचा नेम नाही, हे ओळखून अनुसंधान न चुकू द्यावे. 29. समजा आपण एखादे चांगले पुस्तक वाचित बसलो आहोत, इतक्यात आपल्या पायाला मुंगी चावली. त्याची जाणीव आपल्याला कशी चटकन होते, कारण ती जाणीव सर्व शरीरभर व्यापून असते. त्याचप्रमाणे भगवंताचे अनुसंधान प्रपंचाला व्यापून ठेवले पाहिजे. प्रपंचातला कोणताही उद्योग करताना अनुसंधान टिकवावे. 30. देहाला कोठेही लागले तरी आपल्याला जाणीव होते, त्याप्रमाणे मनाच्या सर्व वृत्तीमध्ये भगवंताचे स्मरण असणे हेच अनुसंधान होय. 31. प्रपंच हा खरोखरीच नाटकासारखा आहे. त्यामध्ये एखादा मनुष्य राजा झाला काय किंवा भिकारी झाला काय, प्रत्यक्ष जगामध्ये त्याला किंमत नाही. उलट भिकाऱ्याचे काम करणाऱ्याने जर ते उत्तम केले तर लोक त्याचे कौतुक करतात. तसे प्रपंचामध्ये कोणी श्रीमंत असला काय आणि कोणी गरीब असला काय याला महत्त्व नसून त्याने भगवंताचे अनुसंधान किती ठेवले याला खरे महत्त्व आहे. इथे प्रपंच नाटकासारखं आहे. आता नाटकात कोण श्रीमंत असो, गरीब असो, किंवा भिकारी असो, किंवा चोर असो, किंवा किंवा एखादा पोलीस असो, पण जर त्याने त्या ॲक्टरने, त्या नायकाने जर किंवा त्या कलावंताने जर चांगली भूमिका केली तर त्या भूमिकेचं कौतुक होतं. तसंच आहे की आपण इथे कोणत्याही भूमिकेत असू तरी सुद्धा आपण भगवंताचं अनुसंधान किती ठेवतोय, त्याला किती स्मरतोय, त्याच्याविषयी किती आत्मीयता निर्माण झाली आहे, त्याला महत्त्व आहे. ते 32. भगवंता माझा भोग बरा कर असे आपण जर त्याला म्हटले नाही तर त्याच्या स्मरणाची जाणीव आपल्याला होईल. त्याच्या स्मरणामध्ये आनंद आहे. आनंदाची जाणीव झाली की दुःखाची जाणीव कमी होईल. हे खूप मोठं सांगितलंय. माणसं माझं हे बरं होऊ देत हे असंच मागत असतात. तर तसं मागितलं तर मग स्मरण राहत नाही. बरं केलं की गेलं स्मरण. म्हणून कुंतीने वारंवार दुःख मागितलं, कारण भगवंताचं स्मरण तेव्हाच होतं हे ती जाणत होती. म्हणून तिला त्या स्मरणात राहायचं होतं, त्यामुळे तिने दुःख दे हे मागितलंय कृष्णाकडे. 33. दिवा जळायला हवा असेल तर त्यामध्ये सतत तेल घातले पाहिजे. तसे भगवंताचे अनुसंधान सारखे राहायला त्याचे नामस्मरण आपण सतत करीत असावे. 34. फार दिवस नोकरी केली की माणसाच्या मनाला गुलामगिरीची सवय लागते.
हे चांगले नाही. काही दिवस तरी माणसाने मालकी हक्काने राहायला शिकले पाहिजे. सध्या नोकरी असताना अनुसंधानाचा अभ्यास करीत जावा, म्हणजे पुढे नोकरी सुटल्यावर जितका वेळ मिळेल तितका अनुसंधानात जाईल. 35. आता मोहनदादा पूर्ण त्या पद्धतीने जगतायत. रिटायरमेंट नंतर पूर्णतः ते जितकं होईल तितकं लुटून घेत आहेत परमेश्वराला. तर हे आहे, जेव्हा आपण प्रपंचात आहे, थोडा कमी वेळ मिळतो, ठीक आहे, पण तेव्हा थोडं थोडं आपण त्याच्या स्मरणात राहिलो तर अशी एक अवस्था येते की जेव्हा वेळच वेळ आहे, तेव्हा आपल्याकडून मनसोक्त आपल्याला अनुसंधानात राहता येऊ शकतं. पुढे 35. अज्ञानाच्या अंधकारणे दुःख भोगीत असताना तू माझे स्मरण कर, माझे अनुसंधान ठेव, म्हणजे तुझ्या पुढे उजेड येईल. हे गीतेमध्ये श्रीकृष्ण अर्जुनाला सुचवित आहेत. 36. समजा राजगिरा आणि भुईमुगाचे दाणे मिसळले आहेत, ते वेगळे करायचे असतील तर त्यातले एक काढले तर दुसरे आपोआप शिल्लक राहते. शिवाय त्यामध्ये बाहेर काढायला जे सोपे असेल ते आपण काढतो. तसे घ्यायला सोपे असलेले भगवंताचे नाम आपण घेत गेल्याने विषय आपोआप बाजूला पडेल. दाणे निवडून काढताना थोडासा राजगिरा जरी लागला तरी आपण तो झाडून टाकतो. त्याप्रमाणे भगवंताच्या अनुसंधानामध्ये नको असलेला तरी थोडा विषय येणारच, पण तो हवेपणाने भोगला नाही तर तो आपल्याला बाधक होणार नाही. जोपर्यंत देह आहे तोपर्यंत या विषय वासना आहेत, परंतु त्यामध्ये आसक्तीने त्या भोगू नयेत. हे आहे, हे इथे सांगतात. देह आहे तोपर्यंत खावंसं वाटणार, खायला लागणार आणि त्यात इच्छा होणार, परंतु ती आसक्त वृत्ती जे काही समोर येईल, जे काही आहे, तर त्याच्यात समाधान असणं, ह्याने आपण जगणं आवश्यक आहे, हे इथे सांगतात. तर त्याच्यामुळे अनुसंधानामध्ये नको असला तरी थोडा विषय येणारच, पण तो हवेपणाने भोगला नाही तर आपल्याला बाधक होणार नाही. 37. नुसते जिवंत राहणे हे काही खरे नव्हे. जगणे दुसऱ्या कशासाठी तरी असले पाहिजे, ही वृत्ती असावी. जगून अनुसंधानामध्ये राहावे. आणि तसं पाहायला गेलं तर कोणीच तसं काहीतरी समोर ध्येय असल्याशिवाय जगूच शकत नाही माणूस. मग नवरा बायको, मुलं, प्रपंच, आई वडील, तर हे ध्येय असतात. ह्यांच्यासाठी जगायचं आहे, मुलासाठी जगायचं आहे, मुलीसाठी जगायचं, या ध्येयाने माणूस प्रेरित होता आणि जगावंसं वाटतं माणसाला. तरी ही आहे गोष्ट. त्यामुळे नुसते जिवंत राहणे हे काही खरं नाही. नुसतंच कोण जिवंत नाही राहू शकत. तर माणसाला नेहमी क्रियाशील राहण्याची आणि दुसऱ्यावर अवलंबून राहण्याची सवय आहे. तर नुसते जिवंत राहणे हे काही खरे नाही. जगणे दुसऱ्या कशासाठी तरी असले पाहिजे, ही वृत्ती असावी. जगून अनुसंधानामध्ये राहावे. तर हे इथे पुढे सांगतात की रथ आहे खरा, पण जर त्याला सारथी म्हणजे रथ चालविणारा नसेल तर वळण नसल्यामुळे रथ कुठेतरी जाईल. रथ आहे खरा, पण जर त्याला सारथी म्हणजे रथ चालविणारा नसेल तर वळण नसल्यामुळे रथ कुठेतरी जाईल. केवळ गाडी माझी आहे म्हणून ती मालकाला चालविता येणार नाही. साधी बैलगाडी सुद्धा चालविता येणार नाही. गाडीवान म्हणूनच गाडी चालवता येईल. नुसता मालक म्हणून ती गाडी चालवता येणार नाही. त्याप्रमाणे आपण आपला देह आपल्या मनाने चालवतो आणि खड्ड्यामध्ये जातो. असे करण्याऐवजी आपण आपला देह भगवंताच्या हाती द्यावा, म्हणजे त्याच्या अनुसंधानात राहावे. मग काही धोका नाही. आता एखादा मालक आहे पण त्याला गाडी चालवता येत नाही, तर ते ॲक्सिडेंट हा ठरलेलाच आहे. तसंच आहे, आपल्याला वाटतं देह माझा आहे, देह म्हणजे मी आहे, आणि चालवायला जातो. मग आहे, जन्मजन्म आपले अपघातच होत आहेत. ह्या जन्मात पण बरेच झालेत. तर आता हा देह म्हणजे मी नसून ह्या देहात राहणारा जो आहे त्याकडे आपण जर लक्ष दिलं, त्याच्याकडे आपण जर आपल्याला हवाली केलं तर आपल्याला धोका राहणार नाही. 39. भूताची बाधा ज्या माणसाला आहे त्याला जसे ते जवळ आहे असे सारखे वाटत राहते, तसे भगवंताच्या बाबतीत झाले पाहिजे. परंतु बाधा ही भीतीने होते. त्याच्या उलट भगवंत हा आधार म्हणून आपल्या जवळ आहे असे वाटले पाहिजे. मनाच्या कमकुवतपणामुळे माणसावर भूताचा अंमल बसतो. तसेच आपण योग्य भावना केली तर भगवंताचा अंमल आपल्यावर बसेल. भूताची आठवण भीतीने होते, तर भगवंताची आठवण आपल्याला
आधार म्हणून झाली पाहिजे. भगवंत हा आधार म्हणून आपल्या जवळ आहे असे वाटले पाहिजे. मनाच्या कमकुवतपणामुळे माणसावर भूताचा अंमल बसतो. तसेच आपण योग्य भावना केली तर भगवंताचा अंमल आपल्यावरही बसेल. जसा वाईट गोष्टींचा पगडा आपल्या मनावर बसलाय, भीती, काळजी, चिंता ह्याचा सवयीने मनावरती पगडा केलेला आहे, तर त्याऐवजी आपण भगवंताच्या स्मरणात राहू, मनन चिंतनात राहू, तर त्याची पण सवय आपल्याला होणार आहे. 40. ज्या ठिकाणी आपल्या ओळखीचे कोणी नाही, जेथे आपल्याला कोणी मान देत नाही, अशा ठिकाणी राहावे आणि अनुसंधानाचा अभ्यास करावा. जेथे कोणी आपल्या ओळखीचे नाही, असे स्थान आपल्या अभ्यासाला फार चांगले असते. 41. विसरायला शिकणे हे एक शास्त्र आहे. आपल्याला ज्याची आवड असते त्याचे स्मरण आपोआप राहते. विषय अंगभूत झालेला असल्याने त्याचे स्मरण सहज राहते. पण भगवंताचे स्मरण आपण मुद्दाम करायला पाहिजे. हे करणे अगदी सोपे नाही, परंतु ते फार कठीण देखील नाही. ते मनुष्याला करता येण्यासारखे आहे. अनुसंधान समजून केले पाहिजे. अनुसंधान समजून केले पाहिजे, तेथे अनुभव लवकर येईल. समजून उमजून केलं तर त्याचं फळ आपणाला, कारण आपली पूर्णतः शक्ती एकवटली जाते त्यामध्ये, आणि त्यामुळे जे काही कर्म करतोय, जे काही क्रिया करतोय किंवा अनुसंधान करतोय, त्याच्यातून आपणाला आपल्या आत्म्याजवळ जाण्याला आपल्याला मदत होते. 42. भगवंताची भक्ती ही सहजावस्था आहे. ती अनुसंधानाने साध्य होते. वृत्ती भगवंताकार झाली पाहिजे. भगवंताची भक्ती ही सहजावस्था आहे. ती अनुसंधानाने साध्य होते. वृत्ती भगवंताकार झाली पाहिजे. 43. धंद्यामध्ये वकिलीचा धंदा बरा. वकील हा लोकांचे भांडण माझे म्हणून भांडतो, पण त्याच्या परिणामाचे सुखदुःख मानित नाही. त्याचप्रमाणे प्रपंच माझा म्हणून करावा, पण त्यातल्या सुखदुःखाचे धणी आपण न व्हावे. खटल्याचा निकाल कसाही झाला तरी वकिलाला फी तेवढीच मिळते. तसे प्रपंचात प्रारब्धाचे ठरलेलेच भोग आपल्याला येत असतात. आपले कर्तव्य म्हणून वकील जसा भांडतो, त्याप्रमाणे कर्तव्य म्हणून प्रामाणिकपणाने आपण प्रपंच करावा. त्यामध्ये भगवंताला विसरू नये, अनुसंधान कमी होऊ देऊ नये, कर्तव्य केल्यावर काळजी करू नये, म्हणजे सुखदुःखाचा परिणाम आपल्यावर होणार नाही. हे ज्याला साधले त्यालाच परमार्थ साधला. तर अशा रीतीने इथे महाराजांनी अनुसंधानाच्या संदर्भात महाराजांनी जी वाक्य उच्चारण केलेली आहेत त्याचं संकलन बाबांनी केलेलं आहे. तर इथे थोडंसं राहिलेलं आहे, पण आता ते उद्या घेऊयात आपण. इथे आपण थांबूयात आणि थोडंसं एकच पान राहिलं आहे, पण उद्या घेऊयात. आपल्याला काही घाई गडबड नाही आहे, आणि महाराजांनीही सांगितलं आहे संपवायचं म्हणून, करायचं म्हणून काही नाही करायचं आहे. आपण नामस्मरण करूयात. श्रीराम जय राम जय जय राम. 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 श्रीराम. राजाधिराज सद्गुरुनाथ श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज की जय. सब संतन की जय. बाल गोपाल की जय.
जय जय रघुवीर समर्थ. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर.